हाय गाईज, मम्मीची रेसिपी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज आहे ना आम्ही चिकन बनवणार आहे। चला मग बघूया मम्मी कशी बनवते ते। चिकन बनवायला लागणारे साहित्य: दालचिनी, लवंग, फूल घेतलाय, एक तेजपत्ता घेतलाय मी, अद्रक, लसूण, कांद्याचा पेस्ट, जिरं, मसाला, हळद आणि हे चिकन, मीठ, तेल। चला मग आता आपण चिकन बनवायला सुरुवात करू। हा तेल ठेवलाय मी, त्याच्यात मी जिरं टाकते, मग हे लवंग, दालचिनी, तेजपत्ता हे टाकते, एक फूल टाकलंय त्याच्यात गरम मसाल्याचा, हे कांद्याचं पेस्ट आहे, कांदा टाकलाय, जरा शिजू द्या त्याला कांद्याला। अद्रक लसणाची पेस्ट टाकते मी, हे अद्रक टाकते, हे लसूण टाकते, त्याला आता जरा शिजू द्या। पेस्ट शिजली ना, चिकन जरा टेस्ट लागते। लाल झालाय आता, कांदा शिजून गेला सगळा, कांदा, लसूण, अद्रकची पेस्ट हे सगळं मिश्रण आपलं झालं। आता याच्यात आपल्याला हळद, मसाला आपल्याला आपल्या लागेल तेवढंच टाकायचं आहे। असं तेलात आपण मसाला, हळद टाकलं तर मग ते चिपकते ना, लसूण अद्रकची पेस्ट असते, थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यात, म्हणजे चिपकायला नाही पाहिजे। मग हिलवून घ्यायचं, हिलवून घेतलं ना, बघा आता चिपकत नाही ना मसाला आले। आता आपला चिकन टाकून देऊ, तेल मी कमी टाकलंय, जास्त तेल नाही आवडत आम्हाला। झाकणावर पाणी ठेवायचं आणि गॅस जरा स्लो करायची। 10 मिनिटांनी पाणी गरम झाला तर त्याच्यात चला आता बघू आपण याच्यात कसं पाणी झालंय ना। आपण पाणी नव्हतं टाकलं ना, पाणी झालंय आता, हे गरम पाणी झालेलं आहे ना, तर याच्यात टाकून द्यायचं। आणि आता आपल्याला ह्याच्यात तेल टाकलंय खोबऱ्याचं, आणि हा मीठ टाकायचं। त्याला काही शिजायला वेळ नाही लागत, चिकन आहे ना तो पटकन शिजून जाते, पण आपल्याला रस्सा करायचा आहे ना, ते मीठ टाकलंय, हे केलंय, जरा उकळा आला का मग झाला। बघा चिकन, आपला चिकन रस्सा तयार झाला। गॅस बंद करायचे। हे बघा आता आपला चिकन झालेला आहे। आता याच्यात आपण थोडी कोथिंबीर टाकू। चला आता घालायचं बघू आपण। चिकन रस्सा आपला कसा झालाय, खूप छान झालाय। आता याच्यात आपण कोथिंबीर टाकायची, कोथिंबीर असते वाटणात, खोबऱ्याच्या वाटणमध्ये कोथिंबीर असते, तरी पण वरून टाकल्यावर अजून चांगलं दिसते, खायला पण चव लागते ना।
गाईस हे तुम्ही बघा. बघू शकता की एवढा भारी सुगंध वास येतोय ना, चिकन रस्स्याचा. असं वाटतं की भूक लागायला लागली मला. चला मग एकदा तुम्ही माझी पण नक्की recipe ट्राय तुम्हाला- करा या पद्धती. ग्रेव्ही कशी झाली आहे रश्श्याला. जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू मम्मी. काहीच बघू शकता की मम्मीने बघा किती मस्तपैकी बनवलं आहे आणि ताट पण भारी सजवलेलं आहे. खरंच खूप छान झालेलं आहे जेवण. चिकनचा रस्सा आणि भात एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. मस्त मम्मी खरंच खूप छान झालं. थँक्यू.